मराठी कथा, कविता आणि साहित्यविषयक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी साहित्यधारा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. नमस्कार, मी दत्तात्रय चव्हाण. कथेचं नाव इप्रीत. समोर वडिलांचं प्रेत जळत होतं. राघव डोळ्यातून पाणी गाळत निस्तब्ध उभा होता. तो साखळदंडात आणि कडेला पोलीस उभे होते. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंच्या थेंबागणीच एक एक आयुष्यातला प्रसंग समोर येत होता. पैरण नावाचं एक छोटंसं 80-90 उंबऱ्याचं गाव होतं. गाव जरी लहान असलं तरी गावची शेतीवाडी चांगली होती. गावाजवळून कॅनॉल वाहत होता. सुखासमाधानानं गावची हिरवळ बहरलेली नेहमीच दिसायची. सर्वांचा उदरनिर्वाह काळ्या आईच्या शिरावर असल्यानं गावात देवदेवतांची कमतरता नव्हती. वर्षातून 2 टोलेजंग यात्रा जत्रा भरत होत्या. सर्वजण एकोप्याने गुण्यागोविंदाने नांदत होते. गावात 2-4 चिरेबंदी वाडे सोडले तर बहुतांश घरे माळवादाची, पत्र्याची, छपराची होती. शेतात वस्त्यावर छपरे, कुडाच्या कोपी दिसायच्या. असा एकोप्याने नांदणारा गाव स्वकष्टाने समृद्ध होता. याच गावात राघवचं कुटुंब राहत होतं. आईवडिलांना तो एकुलता एक असं 3 माणसांचं कुटुंब, 4-5 एकराचं शेत, 7-8 जनावरं दावणीला, याच्यातून ते आपला उदरनिर्वाह चालवत होते. गावातच प्राथमिकपर्यंत शिक्षण, त्यापुढे शेजारच्या गावात जावे लागत. राघव तसा चुणचुणीत मुलगा म्हणून वर्गात परिचित असायचा. म्हणून घरच्यांनीही कधी त्याला कमी पडू दिले नाही. उच्च शिक्षणासाठी तालुक्याच्या गावी पाठवला. तिथंच राहून त्यानं शिक्षण पूर्ण केलं. BA चांगल्या मार्कांनी पास झाला. आईवडिलांना थोडं हायसं वाटलं. आता तरी आपल्या शेताच्या कामाला आधार होईल. पण त्याच्या मनात नोकरी करावी, हे चांगलं प्रतिष्ठेचं आयुष्य जगावं, ही त्याची कल्पना होती. पदव्यांची गुंडाळी घेऊन दारोदार फिरणं सुरू झालं. सुरुवातीला कोणीच विचारेना. जाहिरात पाहायचा व त्याच्यावरून जागोजागी अर्ज करायचा. पण कुठेच बोलावणं येत नव्हतं. त्याच्यामध्ये न्यूनगंड निर्माण व्हायला लागला. पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झालं. वाटलं आता आपण नोकरी करू. घरातील एक सुधारला तर सर्व घर पुढे घेऊन जाऊ शकतो, या विचाराने प्रेरित झालेला राघव, पण त्याच्या पदरी निराशा पडायची. शेवटी आपण खेड्यातले विद्यार्थी. आपल्याकडे वशिला नाही की कोण्या मोठ्या थोड्या राजकारणाचा वरदहस्त नाही. या नोकरीच्या मागे लागून विनाकारण आयुष्य वाया घालवण्यापेक्षा हा नादच सोडून देऊ, नव्या जोमाने आपली काळ्या आईची सेवा करू, असा निर्धार पक्का केला. आपल्या शिक्षणाचा उपयोग शेतीत करू, नवीन तंत्रज्ञान, बियाणे वापरून इथंच आपली प्रगती करून उदरनिर्वाह करू, असं मनाशी पक्क केलं. पण राघव आता रोज शेतात जाऊ लागला. शेतातील आईवडिलांचा भार, कामाचा ताण जरा जास्त हलका झाला. दिवसभर पडतील ती कामं करायचा. सकाळ संध्याकाळ गुराढोरांची व्यवस्था बघायचा. राघव तसा शांत, संयमी होता. गावातील प्रत्येक व्यक्ती त्याला नावानिशी ओळखत होती. जास्त शिकल्यामुळे त्याची हुशारी वाटायची. लोक त्याचा सल्ला घ्यायला यायचे. त्यानं स्वतःचं शरीरही कमावलं होतं. दिसायला देखणा, धष्टपुष्ट, पिळदार शरीर आणि समोरच्या माणसावर छाप पाडीत होतं. अशातच एक दिवस पोलीस भरतीची जाहिरात वर्तमानपत्रात वाचली. आशा पल्लवित झाल्या. सुकायला लागलेल्या पाकळ्यावर कुणीतरी पाणी शिंपडावं व त्या पाकळ्या पुन्हा प्रफुल्लित व्हाव्यात, असं राघवच्या मनाचं झालं. सर्व कागदपत्रांची जमवाजमव करून त्यानं जिल्ह्याचं ठिकाण गाठलं. फॉर्म घेतला आणि बाहेर पडताना एका माणसाची ओळख झाली. खूप वेळ गप्पाटप्पा झाल्यावर पोलीस खात्यातला कमिशनर शिवानंद देशमुख, तो आता सेवानिवृत्त झालेला, इतंभूत माहिती राघवला मिळाली. दिनवाण्या स्वरात राघवने स्वतःबद्दल, कुटुंबाबद्दल त्यांना सांगितले व नोकरीची तीव्र इच्छा व्यक्त केली. देशमुख साहेबांनी सांगितलं, पोरा, जग फार बदललंय आता. इथं दिल्या घेतल्याशिवाय काही चालत नाही. आमचा काळ फार चांगला होता. नोकरी करायला माणसं तयार होत नव्हती, पण आता उलटंच वारं वाहतंय. त्याचं बोलणं मध्येच तोडत राघव म्हणाला, तुम्ही या खात्यातले एवढे मोठे साहेब म्हटल्यावर कुठंतरी लागेबांधी असणारच की. साहेब उरलेले आहेत, पण दामाशिवाय कुठंच काही चालत नाही. तुझी जर 1.5 लाख रुपये भरायची ऐपत असेल तर या पत्त्यावर येऊन भेट. खिशातून कार्ड देत त्याला ते बोलले. 1.5 लाखाचा आकडा ऐकताच राघवला दरदरून घाम फुटला. तो पूर्ण निशब्द झाला. काय बोलावे ते सुचेना. साहेब भेटल्यानंतरचा आनंद आता पार मावळला. पण हिंमत हरून चालणार नव्हते.
अंगावर खाकी ड्रेस चढवावी इच्छा निर्माण झाली होती. ठीक आहे, घरच्यांची चर्चा सुरू झाली. आबा आज जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस भरतीचा फॉर्म भरायला गेल्यावर त्या साहेबांशी झालेलं बोलणं, सगळा वृत्तांत वडिलांना ऐकवला. 1.5 लाखाचा आकडा ऐकून वडीलही हादरले, कारण ही रक्कम थोडी नव्हती. जवळ तर काय एवढी रक्कम नव्हती. करायचं काय, आबाने विचारलं. राघव पटकन म्हणाला, मग निम्मी अर्धी जमीन विकून टाकू. असं ऐकून आबानं हाय खाल्ली. अरे पोरा, जी हाय हे सगळं तुझंच आहे, पण वाडवडिलाची जमीन विकायचं म्हणतोय ते काय बरं नाही. राघवला वाटलं माझ्या आयुष्याचं चांगलं व्हायला लागलेलं तुम्हाला बघवेना. आई तर मूग गिळून गप्प बसली. दोघा बापलेकांचे संवाद ऐकत बसली. आता यावर तोडगा काय काढायचा कुणाला काहीच कळेना. राघव एकचित्त बसून राहायचा. तहानभूक सर्व विसरला. आईला चिंता पडली. तिनंच मध्यस्थी केली. आपल्या नवऱ्याला म्हणाली, अव पोरानं अनपाणी सोडलंय. उद्या एक करता काय बरं वाईट झालं तर काय काडी लावायची आहे का इस्टेटीला. मी म्हणते एका 2-3 एकर आणि द्या त्याला पैसे. एकुलतं एक पोर, मग करायचं कोणासाठी एवढं. म्हण वाडवडिलाची जमीन, हातचं पोरगं निघून गेल्यावर काय उरावर घेऊन बसायचं आहे का. असं काय बाय बोलत ते रडू लागले आणि आपल्या नवऱ्याला गयावया करू लागली. शेवटी आबा तरी काय करणार. होऊन जाऊ द्या तुमच्या मायलेकराच्या मनासारखं, पण यातून जर काही बरं वाईट घडलं तर मी तुम्हा दोघांनाही सोडणार नाही. लक्षात ठेवा, बापजाद्याची जमीन मी विकणार नाही, पण रामू सावकाराकडं वरिसभरासाठी घाण ठेवतो. मला माझी जमीन पुन्हा सोडवून द्यायची. सांगा तुमच्या कपाळकरंट्याला. कसं का असना आबा शेवटी तयार झालं. राघव गुमान ऐकत होता. मनात आनंदाची लहर आली. एवढंच काय आहे, त्या दुप्पट जमीन घेऊन दाखवतो म्हणावं. मोठ्या अभिमानानं छाती फुगून राघव बोलत होता. या मायलेकरांना आज कमालीचा आनंद झाला. ठरल्याप्रमाणे आबा दुसऱ्या दिवशी सकाळी रामू सावकाराकडे गेले. 1 वर्षाच्या कराराने 5 एकर जमीन लिहून दिली. 1.5 लाख रुपये ताब्यात घेतले. 1 वर्षात पैसे नाही दिले तर पूर्ण जमिनीची मालकी सावकाराची होणार होती. त्या कागदपत्रावर अंगठे उठवून आबा घरी परतले. आबा आणि राघव दोघेही देशमुख साहेबांच्या घरी गेले. साहेबांनी राघवला लगेच ओळखले. वडिलांची साहेबांना ओळख करून दिली. चहापाणी झाले. गप्पा गोष्टी सुरू झाल्या. आबांचं म्हणणं होतं, साहेब, वाडवडिलाची जमीन सावकाराकडं घाण टाकली या. वर्षाचा आत नाही व्यवहार पूर्ण झाला तर जमीन त्याचीच होणार आहे. तेव्हा तुमच्याकडं काम होणार की नाही नक्की सांगा. आम्हाला यातलं काय बी माहीत नाही. साहेब बोलले, अहो, या खात्यातून मी कमिशनर होऊन रिटायर झालो आहे. बऱ्याच लोकांशी माझे चांगले संबंध आहेत, त्यामुळे तुमचं काम पक्कं झालं समजा. साहेबाच्या या महिन्यात काम होईल असं आश्वासन घेऊन 1.5 लाख देऊन बापलेक माघारी आले. राघवच्याही आता आशा आकांक्षा रुंदावल्या होत्या. चेहऱ्यावर एक विलक्षण चमक दिसत होती. काहीतरी नवनिर्माणाची जिद्द त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. रोजच नवनवीन स्वप्न तो रंगवू लागला. नव्या उमेदीनं पुन्हा रोज तो 2 वेळा व्यायाम सुरू केला. खुराक वाढवला. रोजच्या रोज अभ्यास करायचा, कारण काहीतरी नवीन करायचं होतं. स्वतःच्या नावाबरोबर आईवडिलांच्या कष्टाचे सार्थक करायचे होते. आबा आईलाही याची अंगमेहनत बघून बरं वाटायचं. माझा पोरगा पोलीस होणार याचा विलक्षण आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. मनाला एक प्रकारची उभारी आल्याने सर्व आकाश ठेंगणं झाल्यासारखं वाटू लागलं. राघव अधूनमधून देशमुख साहेबांची भेट घेत होता. तेही धीर देत होते. भरतीची तारीख जवळ येऊ लागली म्हणून राघवने चांगली तयारी व मनाची खंबीरी बांधली होती. शारीरिक चाचणीचा दिवस उजाडला. आबा आणि राघव दोघेही जिल्ह्याच्या ठिकाणी आले. मोठीच्या मोठी रांग बघून आबा हवालदिल झाले आणि म्हणाले, पोरा, केवढी मोठी गर्दी र, आणि यातनं आपलं कुठं शिजायचं. राघव बोलला, आबा, आपण 1.5 लाख काय उगीचच दिल्यात होय. आपलं नाव आधीच वर गेलंय, पण इथं नुसती हजेरी लावायची. आबाला एका झाडाखाली बसाय सांगून राघव रांगेत उभा राहिला. सर्वांची उंची बसली. त्याचं पिळदार शरीर बघून तर बऱ्याच जणांना त्याचा हेवा वाटायचा. तशी याची छाती अधिकच फुगायची. 1-1 चाचण्या पार पडत होत्या. त्यातून राघव सहज बाहेर निघत होता व तेच सांगावा देशमुख साहेबाकडे पोहोचवत होता. साहेबांनी ओळखलं, पोरगं चांगला रुबाबदार आहे, अंगापिंडानं मजबूत आहे, शिवाय BA झालेला आहे आणि म्हणून निम्म्या अधिक चाचण्या तो यशस्वीपणे पार पाडीत आलेला आहे. आता फक्त लेखी परीक्षा आणि मुलाखत एवढ्याच बाबी राहिल्या होत्या. आपणच तयारी करून घेऊ आणि एकदा याचे काम झालं की आपलंही टेन्शन गेलं असं साहेबाला वाटत होतं. म्हणून साहेबही त्याला चांगला अभ्यास करा असा सल्ला देत होते. मग आपण पैसे कशासाठी दिले हा राघवला शब्द जाणीव करून देत होता. तसे साहेब उसने भाव मनात आणून हसून वेळ मारून नेत होते. साहेबही त्याला मोठा आधार देत होते.
राघवला पोलीस झाल्याची स्वप्न पडत होती. अंगावर खाकी ड्रेस असल्याचा भास होत होता. गावातून फिरताना अभिमानानं छाती फुगवत होता. राघवच्या जवळ येत होता. साहेब म्हणून गौरव उद्गार काढत होते. जो तो भेटला की चहापाणी करत होता आणि आदरातिथ्यानं राघव परिपूर्ण समाधानी झाला होता. पण काही दिवसावर लेखी परीक्षा येऊन ठेपली होती. नंतर मुलाखत होती. या 2 चक्रातून सही सलामत बाहेर पडल्यानंतर मग तो यशस्वीपणे मिरवणार होता. पण आजच्या राघवच्या आकांक्षा रुंदावल्या होत्या. चेहऱ्यावर एक विलक्षण चमक दिसत होती. नवनिर्माणाचं सामर्थ्य त्याच्या बाजूनं एकवटलं होतं. त्याला सारं आकाश ठेंगणं वाटू लागलं. लेखी परीक्षा एक दिवसानं जवळ येत होती. राघव चांगला अभ्यास करत होता. मधून देशमुख साहेबांची भेट घेत होता. तेही आधार प्रोत्साहन देत होते. व्यवहार केल्यामुळे त्याला जास्त परीक्षेची व मुलाखतीची चिंता नव्हती. शेवटी परीक्षेचा दिवस उजाडला. राघव आईच्या व आबांच्या पाया पडून जिल्ह्याच्या ठिकाणी देशमुख साहेबांची भेट घेऊन परीक्षा देऊन आला. पेपर चांगला गेल्याची सांगत होता. आता प्रतीक्षा निकालाची होती. तरीही त्याचं मन उगीचच धाकधूक करत होतं. मनात नको ते विचार येत होते, पण निश्चय पक्का होता. घरी आई आबांनाही आपल्या जन्माचं सार्थक झाल्याचं वाटायचं. पुत्र व्हावा ऐसा गोंडा त्याचा त्यांनी लोकी झेंडा. असा पुत्र असावा, असा कर्तबगार असावा. माझा राघव खरंच गुणी पोरगा निघाला. खरंच त्याची आई बाचं नाव मोठं करणार असं सर्वांना सांगत आबाही मिशीवर पीळ देऊन गावभर मिरवायचे. आईही बायकांमध्ये उठता बसता तिला शेजापाजाऱ्यांचा वेगळाच मान होता. आयाबाया बोलत बसल्या म्हणजे राघवचं तोंड भरून कौतुक करायच्या. तसं म्हातारीला अंगावर मुठभर माच वाढल्यासारखं वाटायचं. सर्वांच्याच आशा अपेक्षा आता वाढल्या होत्या. आपला मुलगा पोलीस होणार म्हणून आईबाला अभिमान होता व आपल्या गावचा राघव आता पोलीस दलात जाणार म्हणून गावालाही अभिमान होता. शेवटी लेखी परीक्षेचा निकाल लागला. मोठ्या आशेने राघव जिल्ह्याच्या ठिकाणी गेला. यादी पाहिली, कुठंच नाव दिसेना. वाटलं आपण फार गडबडीत पाहिलं, गर्दी जरा कमी होऊ द्यावी म्हणून बाहेर फेरफटका मारून यावा अशा विचाराने तो बाहेर आला. मनात धाकधूक होतीच. एक मन म्हणत होतं नाव नाही, आता काय करायचं. दुसरं मन म्हणत होतं असेल गर्दीमुळे व्यवस्थित आपण यादी पाहिली नाही. अशा विचारात चहा घेतला. मनात विचारांची गर्दी वाढायला नको. विचार नको ते विचार मनात येत होते. पण बराच विचार केल्यावर भानावर आला. पुन्हा यादी पाहण्यासाठी गेला. आता गर्दी ओसरली होती. प्रत्येक नाव चाळून पाहत होता. आपलं नाव कुठे आहे का खात्री करत होता. पुन्हा त्या यादीवरून नजर फिरवत होता. 1 नव्हे 2 नव्हे 10 ते 12 वेळा यादी चाळली. नाव कुठं दिसेना. आता काय करावं. राघवच्या पायातील बळ खचल्यासारखं झालं. पाऊल पुढे टाकेना. आता मोठी पंचायत निर्माण झाली. डोकं गरगरायला लागलं. कसं तरी स्वतःला सावरलं. देशमुख साहेबांच्या घराकडे चालू लागला. त्यांच्या घरी पोहोचला. साहेब घरी नव्हते. दारापुढे बराच वेळ बसून राहिला. 2-3 तासानंतर साहेब बाहेरून आले. हसून राघवला म्हणाले, अरे काय झाले, यादी पाहिली का? राघवला काय बोलावे ते सुचेना. डोळ्यातून अलगद अश्रू ढाळू लागला. साहेबांनी ओळखले. घरात नेले. पाणी दिले. चहा घेतला. राघव निराश अवस्थेत निशब्द बसून होता. साहेब समजूत काढत होते. घाबरू नकोस, आपण अजून प्रयत्न करू, नाहीतर पुढच्या वेळेस नक्कीच काम होईल. राघव स्वतःला सावरत पुढे बोलला, साहेब मला नोकरी नको, माझे पैसे मला परत करा. कारण बाप जाद्याची ती जमीन होती, 1 वर्षासाठी गहाण टाकली. त्यांनी मला पैसे परत नाही दिले. जमिनी हातची जाईल. आम्ही गरीब आहोत. आता विषयाची परीक्षा पाहण्यात अर्थ नाही. साहेबांनी त्याच्याकडे नजर टाकली. भावनाविवश चेहरा पाहिला व सांगितले, तुझे पैसे मी तुझ्या कामासाठी वरच्या अधिकाऱ्यांना दिले. त्यांच्याकडून 1 महिनाभरात घेऊन देतो. हे आश्वासन घेऊन राघव कसा तरी घरी पोहोचला. सर्व हकीकत आईवडिलांना सांगितली. दोघांना हबकच बसली. आईने तर आता र माझा कर्मा म्हणून हंबरडा फोडला. राघव एकही शब्द न बोलता शांत बसून होता. आता काय करायचं हा विचार वडिलांच्या डोक्यात घोळत होता. जे झालं ते झालं. आपले पैसे परत घेऊन जमीन तेवढी सोडवू आणि काळ्या आईची ओटी भरून कसं तरी आपलं पोटपाणी भागवू असा विचार सर्वांना पटवून आपल्या रोजच्या आयुष्याला सुरुवात केली. ठरल्याप्रमाणे आबा आणि राघव देशमुख साहेबांच्या घरी गेले. चहापाणी व औपचारिकता झाली. मूळ विषयाला राघवने हात घातला. साहेब, आज महिना संपून गेला. आम्ही पैसे घेण्यासाठी आलो आहोत. आम्हाला जमीन सोडवून घ्यायची आहे. साहेबांनी ऐकून घेतले. आबांनी तर हात जोडले. आमची जमीन वाचवा, घाण टाकली असा आर्तस्वर काढला. थरथरणारे जोडलेले हात पाहून राघव मनातल्या मनात त्याला घृणा वाटली. जमीन आपली, पैसा आपला,
आणि आपणच लाचार. साहेबांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि सांगितलं, मी काय तुम्हाला घरातले पैसे देणार नाही. तेव्हा दिलेल्या माणसाकडून जेव्हा परत आले की देईन असं म्हटलं होतं. 1 महिन्यात देतो, पण अजून आले नाहीत. मी तर काय करू? अजून 2-3 महिने तरी लागतील. हे शब्द ऐकून राघवचा धुसपसणारा अंगार बाहेर पडला आणि गरजला, नाही साहेब, माझ्या बापजाद्याच्या घामाची कमाई आहे. जर सावकाराला नाही रक्कम दिली तर त्याच्या घशात सर्व जमीन जाईल. आम्ही गरीब माणसं, परीक्षा बघू नका, आम्हाला पैसे द्या. साहेब मोठा आवाज करत बोलले, एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला? मी काहीच करू शकत नाही. आता राघवचाही आवाज वाढला, साहेब बऱ्या बोलानं पैसे द्या. नाही तर काय, साहेब बोलले. सुरुवातीला गरीब गायवनी माझ्याकडे आला होतास आणि आता ही भाषा. तू मला पैसे दिले नाहीत, तुझे पैसे मला माहीत नाहीत. तुला कुणाकडे जायचं आहे त्याच्याकडे जा. तुझ्याकडे काय पुरावा आहे? आबांच्या तर डोळ्यासमोर काजवे चमकले. समोर सर्वत्र अंधार दिसू लागला आणि एकाएकी बोलती बंद झाली. हातपाय लुळे पडले. राघव मात्र सुडाला पेटला होता. साहेबाच्या नरडीचा घोट घ्यावा की काय असं त्याला वाटलं. त्यांच्या घरातील सर्व सामान फोडायला सुरुवात केली. टीव्ही फोडला, कपाटावर लाता घातल्या आणि साहेबाच्या अंगावर एक जोराची लात घातली. तसे ते उठून घरातील बंदूक आणली आणि राघवच्या समोर नळे धरून उभा राहिले. तुला ही मस्ती? थांब, माझ्या घरावर दरोडा टाकला म्हणून तुम्हा दोघांनाही आत टाकतो. असं म्हणून बंदुकीने राघवला मारायला सुरुवात केली. आबा मध्ये पडले, त्यांनाही ढकलून दिलं आणि पोलिसात फोन करून यांची दरोड्याची तक्रार दिली. या बाप लेकांचे म्हणणे कोणीही ऐकून घेण्यास तयार नव्हते आणि शेवटी दरोड्याच्या आरोपाखाली या दोघांना अटक झाली. 7 दिवसाची पोलीस कोठडीत ते रवानगीत झाले. गावाकडं म्हातारीचा आक्रोश सुरू होता. तिला काही सुधारणा भावकीतली 2-3 माणसं तालुक्याला आली आणि या दोघा बापलेकांची जामिनावर मुक्तता केली. कुणी कुणाशी काही बोललं नाही. सर्वजण चिंतेत होते. होतं काय झालं काय असं प्रत्येकाला वाटत होतं. राघव, आई, बाबा भरती होण्याअगोदर ऐटीत गावभर मिरवत होते. गावात एगळा नात्याने आपुलकी निर्माण केली होती. पण आता कोणत्या तोंडानं फिरायचं? सावकाराला काय सांगायचं? देशमुख साहेबांचा बंदोबस्त कसा करायचा याचाच विचार करत राघव बसला होता. जणू घराला सुतक पडल्यासारखे झाले. गावची माणसं, भावकीतले लोक पाहुणेरावळे भेटायला येत होती. यांची समजूत काढून जात होते. सावकाराही येऊन गेले. त्यांनी दुःख व्यक्त केलं. सर्व परिस्थिती बघून त्यांनाही वाईट वाटलं. तुम्ही माझ्या पैशाचं टेन्शन घेऊ नका, सर्व व्याज माफ करतो. मुद्दल तेवढं कवा जमल तवा द्या, पण स्वतःला यातून सावरा. असा सल्ला देऊन सावकारही निघून गेले. पण जखम पार खोलवर गेली होती. काळजालाच डागण्या दिल्या होत्या आणि वेळ आल्यावर आपली सावलीसुद्धा आपली वैरी होत असते म्हणतात ना, तेच खरं. दुष्काळाचं वातावरण जाणवायला लागलं. एक एक नक्षत्र कोरडी जात होती. माणसांची, गुराढोरांची, सर्व गावची तारंबळ उडली होती. विहिरी आटत चालल्या होत्या. बोर कोरडे पडले. शेतकऱ्यांची पिकं पावसाविना जळू लागली. हातची कामं संपली. उत्पन्न खुंटलं. नंतर गावोगावी जनावरांसाठी छावण्या आल्या. सगळी गुरं त्यामध्ये गेली. पोटभर चारा मिळत नव्हता. माणसासहित त्यांची ही पोटं पाठीला गेलेली दिसायची. कुणी कुणाला सांगायचं? एकच वेदना सहन करीत जगत होते. काडी काडी करून शिल्लक ठेवलेली पुंजी संपत आली. या महाभयानक दुष्काळ आवासून समोर उभा होता. सांगा जगायचं कसं? राघवच्या मनातला संताप अनावर होत होता. रक्त पेटून उठत होतं. माणसातलं चांगुलपण असतं हे पटत नव्हतं. म्हणून माणूसपणाची प्रवृत्ती नष्ट झाली. माझ्या बापजाद्याची पिढ्यानपिढ्याची कमाई मातीमोल झाली. दुष्काळानंही डाव साधला. आता काहीच उरलं नव्हतं. म्हणून माझ्या बापाच्या प्रत्येक घामाच्या थेंबाचा हिशोब मला घ्यायचा आहे, ही भावना त्याच्या डोळ्यात जागी झाली आणि विचारांचा व्यभिचार वाढत गेला. अशाच वेदनेने ते 3 मित्र एकमेकांना येऊन मिळाले. त्यांनी चर्चा केली, बेत केला, डाव आखला आणि या अमानुष माणुसकीच्या विरोधात लढाई पुकारली. संताप उसळत होता. एक मन म्हणत होतं, यातून कसला तरी विचार आला. असंही उद्ध्वस्त आणि तसंही उद्ध्वस्त झालोय. या विचाराने शस्त्रास्त्र जमवली. लोकांच्या मुंड्या मुरगाळून जमवलेली संपत्ती, समाजाचे शोषण करणाऱ्या व आपल्या तुंबड्या भरणाऱ्या अवलादी नष्ट करू हा विडाच त्याने उचलला होता आणि पहिला दरोडा देशमुख साहेबांच्या घरावर टाकायचा याचा बेत आखला. कोणत्या का आमिषाने असेना, पण देशमुख साहेबांच्या घरचा नोकर यांना येऊन मिळाला. त्या दिवशी साहेब एकटेच घरी होते. ठरल्याप्रमाणे नोकराने खिडकीचे ग्रिल ढिले करून ठेवले होते. ते चौघेही रात्री 12-1चा सुमार असेल. अगोदर
सगळे खात्री केलेली. त्यामुळे एक एक पाईपवरून वर चढून ग्रिल उपसून सारेच आत घुसले. साहेब झोपेच्या अधीन होते. साहेबांना त्यांनी जागे केले. बेडच्या समोर आम्ही चौघे हातात धारदार सुरे घेऊन ते उभे होते. त्या धाकाने सर्व दागिने, रोख रक्कम सर्व काही ताब्यात घेतले. अन जी जीप माझ्या जन्मदात्या बापाबरोबर खोटं बोलली तीच राघवने कापून टाकली आणि तेथून निसटलो. पहिला प्लॅन यशस्वी झाला. वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर दरोड्याची बातमी झळकली. आमची ओळख द्यायला साहेबांची जीप बंदच होती. प्रथम शस्त्रसाठा वाढवला आणि रोज एक दरोडे कुठे ना कुठे पडलेला असायचा. पोलिसांचं पथक आमच्या मार्गावर होतंच. भरपूर संपत्ती आली होती, पण घरापर्यंत पोहोचवणं शक्य नव्हतं. बरेच दरोड्यानंतर आम्ही फोटोसहित वर्तमानपत्रातून झळकू लागलो. नावं उजेडात आली. मग नवीन शक्कल लढवली. दिवसा वेषांतर करू लागलो. रात्री ठराविक ठिकाणी एकत्र यायचो आणि ज्या पद्धतीनं एखादा योद्धा तलवार म्यानाबाहेर काढली तर तिला रक्त लावल्याशिवाय पुन्हा म्यानात ठेवत नाही, तसंच आमचं बाहेर पडलो की दरोडा यशस्वी करूनच परत फिरायचो. आमच्यातलं माणूस पण संपत चाललं होतं आणि फक्त सैतान पण जागं होतं. प्रसंगी आम्ही नरडी कापायलाही मागं पुढं पाहत नव्हतो. अशा बऱ्याच कत्तली आमच्याकडून घडल्या. भरपूर संपत्ती गोळा झाली, पण समाधानानं जगता येत नव्हतं. दिवसा आम्ही वेषांतर करून फळे विकायचो, बूट पॉलिश करायचो, बांगड्यांची विक्री करायचो. असे उद्योग करत असताना एखाद्याच्या घरची सर्व माहिती मिळवायचो आणि कामगिरी फत्ते करायचो. आमच्यातला एक जण बूट पॉलिश करत होता. साध्या वेशातले पोलीस तेथे आले. या भीतीने घाबरून गेला आणि याची नकली दाढी गळून पडली. जोराची धूम ठोकली. पोलिसांनी पाठीमागून गोळ्या घालण्याचे आदेश दिले. व्यापाऱ्याने तर धसकाच घेतला होता. त्यामुळे पोलिसांनी पाठीमागून गोळ्या झाडल्या. जाग्यालाच तो गतप्राण झाला. आमच्यातला एक जण काळाने हिरावून नेला. दुसऱ्या दिवशी सर्व वर्तमानपत्रातून आमच्या नावांना अधिक प्रसिद्धी मिळाली. नंतर शहर सोडून बाहेर दिवसाची भटकंती सुरू झाली. मनात घरच्यांचा विचार यायचा, त्यांची अवस्था काय असेल. असली गुन्हेगार अवलाद जन्माला घातली. पण आम्ही तर काय मुद्दामहून कुणाच्या वाटेला गेलो नव्हतो. परिस्थितीने आम्हाला या प्रसंगाकडे नेले. खूप वाईट वाटायचं, पण घडू नये त्या बऱ्याच विध्वंसक गोष्टी आमच्या हातून घडून गेल्या. आता पुन्हा कधीच माणूस होणे नाही हे मात्र तितकेच खरे होते. शहरातल्या एका नामवंत सोनाराच्या घरावर दरोडा टाकायचा बेत पक्का केला. दुकान खाली आणि वरच्या मजल्यावर तो राहत होता. वाईट प्रवृत्ती समाजात जास्त काळ राहू शकत नाहीत. याप्रमाणे न जाणे आमच्यातील एक जण फुटला. त्या दिवशी तो आजाराचं निमित्त करून आज आमच्यासोबत आला नव्हता. त्यानं सोनाराला किंवा पोलिसांना खबर दिली असावी. त्याला सोडून आम्ही दोघं तर अजून नवीन आमच्यात सामील झालेले दोघं होते. असे चौघजण तयारीनिशी बाहेर पडलो. 12-1चा सुमार रात्रीची वेळ. त्या परिसराचा अंदाज घेतला. दुकानाच्या पाठीमागून पाईपवर वर चढलो. ग्रिल कापून आत घुसलो. माझ्या पाठोपाठ दुसराही आत आला. पोलिसांनी सापळा रचला. चहूबाजूने घेरले. आयतेच त्यांच्या हातात आम्ही सापडलो. खालचे तर दोघे खालूनच पळून गेले. आम्ही दोघे पकडलं गेलो. दुसऱ्या दिवशी सर्व वर्तमानपत्रातून आमच्या फोटोसहित मोठमोठ्या बातम्या झळकल्या. एवढेच काय तर टी व्हीवरही आमची ओळख सर्वांना झाली. आता सारं काही संपलं होतं. जगण्याची तर अपेक्षा राहिली नव्हती. रवानगी पोलीस कोठडीत होती. न्यायालयात आमच्या कार्याचा हिशोब चालू होता. गुन्हे फार मोठे होते, त्यामुळे कोणतेच न्यायालय आम्हाला माफ करू शकणार नव्हते. इकडे वडिलांनी केव्हाच गळफास घेतला होता, तर पूर्णतः घर बर्बाद झालं होतं. न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. वडिलांच्या प्रेताच्या अग्नी देण्याची शेवटची इच्छा आज व्यक्त केली होती. हातात पायात गळ्यात साखळदंड होते. त्या अवस्थेत वडिलांच्या प्रेताला अग्नी दिला. भयानक शांततेला छेद देत आई धावत आली. माझ्या गळ्यात पडून मोठमोठ्याने हंबरडा फोडला आणि मी भूतकाळातून जागे झालो. जन्मदात्याच्या पेटत्या धगधगत्या सरणाकडे जड अंतकरणाने निस्तब्ध मनाने अश्रू गाळत पाहतच राहिलो. धन्यवाद.